नोंदी सापडल्यात। प्रथम तर माननीय सन्माननीय न्यायमूर्ती संदीपजी शिंदे साहेब जी समिती गठीत केली होती त्यांचं तोंड भरून कौतुक करतो समाजाच्या वतीनं की त्यांनी तो अहवाल दिला आहे। आता तो सरकार स्वीकारणार सुद्धा, त्यात काही दुमत असायचं काही कारण नाही। प्रथम त्यांचं कौतुक आणि त्यानंतर सरकारचं सुद्धा की मनापासून खूप खूप तुमचंही कौतुक। पण जे आरक्षणाचा लढा हा 29 ऑगस्ट 2023 पासून सुरू आहे। जे आमच्या मूळ मागण्या आहेत त्या मात्र आणखीनही पूर्ण झालेल्या नाही आहेत। 2 वर्षापासून सलग या समाजाचा संयम, स्वतःच्या लेकराचं भविष्य धोक्यात असताना, अस्तित्व धोक्यात आलेलं असताना या आरक्षणापायी नसल्यामुळं तरीही आम्ही 2 वर्ष होत आलेत आता 29 ऑगस्टला की संयमानं घेतो आहे। आता 30 तारखेला जानेवारीच्या उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं। त्यावेळेस सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा समाजही राज्यातला 7 करोड मराठा समाज साक्षीला आहे। 4 दिवसात 4 मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं आणि राहिलेल्या 4 ते 5 मागण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा वेळ देऊ असं सांगितलं होतं। परंतु पूर्ण 3 महिने आज झाले। 2 ते 3च म्हणले तरी आम्ही 2 महिने धरले नाही, 3 महिने पकडले। तर आज 30 एप्रिलला 3 महिने पूर्ण झालेत, कुठल्याही मागणीच्या बद्दलची अंमलबजावणी आत्तापर्यंत झालेली नाही। ना तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या 4-5 मागण्या 3 महिन्यात करू म्हणलं होते त्याची पण नाही। म्हणून आता शेवटी काय असतं, एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं, समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघावं लागतात। संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलो आहे की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे। 29 ऑगस्ट 2025ला 2 वर्षे पूर्ण व्हायला लागलेत या आंदोलनाला, तरी सरकार आणखीनही दखल घेत नाही आहे, कोणत्याही अंमलबजावणी करत नाही आहे। म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता, परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला, त्यामुळं देशाचं धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे। म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केला आहे की 29 ऑगस्ट 2025ला मुंबईत आम्ही जाणार। 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार। चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला। आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय हे आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत। हे याच्यावरती आम्ही आता फायनल निर्णय केलेला आहे की 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार आहे। दुसरं, मुंबईत आमरण उपोषणसुद्धा होणार आहे। आमरण उपोषण 29 ऑगस्टला मुंबईत होणार आहे। आझाद मैदान, शिवाजी पार्क जेवढे मैदान आहेत ते तर लागणारच आहेत। तो दुसरा मुद्दाही तुम्हाला क्लिअर केला आहे। आता मराठा बांधवांसाठी सांगतो, आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्यालाही त्या ताकदीनं आता उठाव करावा लागणार आहे। जर आपल्या लेकराबाळाचं डोळे देखता वाटोळं होणार असलं तर शांत बसून चालणार नाही आहे, कारण ते आरक्षण आपल्या हक्काचं आहे। आपण कोणाचं घेत नाही आहेत, घेणार नाही आहेत मुंबईत, म्हणून आपण तो निर्णय घेतला आहे की आता ऊन पण प्रचंड आहे, आता जाणं ते सुद्धा हिताचं समाजाच्या लेकराच्या होणार नाही। त्यामुळं आणि हे आता सध्या मशागतीचे दिवस आहेत, शेतीत मशागती केली जाते या महिन्यात आता, त्यामुळं माझा गोरगरीब समाज हा सगळा शेतकरी वर्गात, त्यामुळं त्यांचं वाटोळं होईल असं मला पाऊल उचलायचं नाही। आणि 29 ऑगस्टच का, तर तोपर्यंत पाऊस पडल्याच्या नंतर जून जुलैमध्ये त्यांच्या पेरण्यासुद्धा पूर्ण होत्या। आता उन्हात गेलं तर आता मशागत करण्याचे दिवस आहेत, आता मशागत करतील आणि ऊन पण आहे, दोन्ही कारणामुळं आता जाण्याचा निर्णय योग्य नाही। 29 ऑगस्ट हा योग्य निर्णय आहे आणि योग्य वेळसुद्धा आहे, कारण 2 महिन्यात सगळे कामं शेतकरी उरकून ठेवणार आहेत। आणि शेतकऱ्यांनाही सांगतो, सगळ्या मराठा बांधवांनाही सांगतो, आजपासून आता तुमचे 29 ऑगस्टच्या आत कामं उरकायला सुरुवात करा। सगळ्यांनी कामं उरकायची, आता माघारी